Preview. आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज़ में। इस वक्त मैं मौजूद हूँ सिडको में। जो सिडको का सर्कल है, यहाँ पे फेम कापड़े वगैरह है, उससे जो हरकुल तरफ रोड जा रहा है, उसके सर्विस रोड पर एक कैफे था टाइटैनिक। इस कैफे में आज कार्रवाई की गई मनपा द्वारा। यहाँ पे जितना भी अंदर कंस्ट्रक्शन था उसे तोड़ा गया, इलीगल कैफे बताते हुए इसे तोड़ा गया और यहाँ पर कुछ इलीगल एक्टिविटीज भी हो रही थी, ऐसी भी आशंका अधिकारियों ने जताई है। ये जो पूरी घटना हुई है, इसकी जानकारी हमें दी जोन 2 के डीसीपी रत्नाकर मौले सर और वाहुरे सर, जो मनपा अधिकारी अतिक्रमण के अधिकारी है, उन्होंने हमें इसकी जानकारी दी। फ्रीज आहे त्याच्यामध्ये नंतर हे सगळे भांडे दिसत आहे। पडदा लावून घेतला तर तुम्ही खोली तयार केलेली आहे, त्याच्या वरती जाऊन बघा आणि त्या हे टायटॅनिक जाऊन नावाने किराए पे ये क्या बोला स्नैक काउंटर डालने का ये अंदर पुणे में इसका नाम आ गया है। तो यहाँ पे जो लड़की है नाबालिग उसके ऊपर अत्याचार हुआ है, ऐसे होटल का भी नाम है। ये ओनर रहते हैं तो पूर्ण रूप से जवाबदार है उसको। ये आपको देखना चाहिए, मेक श्योर करना चाहिए कि अंदर में क्या किसने किया है, उन्होंने किया है, अभी उसका परमिशन कुछ लिया है। होने के बाद आए तू कोई मालूम नहीं का मागच्या काही दिवसांमध्ये शहरामध्ये काही अनुचित प्रकार घडल्याचे लक्षात आलेलं होतं। पोलीस विभागाच्याही पडताळणीमध्ये अशा प्रकारचे जे अनैतिक व्यवसाय आहेत असे कॅफेज मध्ये घडत असल्याचे लक्षात आलेले होते आणि त्यामुळे गोपनीय माहितीच्या आधारे काही कॅफेज आम्ही आयडेंटिफाय केलेले होते। त्यापैकी जवळपास 35च्या घरामध्ये एक कॅफेज आम्हाला लक्षात आलेलं होतं की ज्या ठिकाणी अशा प्रकार करतात, तिथे आडोसा निर्माण करून किंवा एक सेपरेट खोलीसारखी एक निर्माण करून त्या ठिकाणी मुला मुलींना एकांतवास कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जात होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये आतापर्यंत आम्ही जवळपास 49 कॅफेज उद्ध्वस्त केलेले आहेत। यासाठी आम्ही 5 टीम बनवलेल्या होत्या आणि त्या शहरातल्या विविध भागांमध्ये, जसं आपण उस्मानपुरा म्हणाल, टीव्ही सेंटर म्हणाल, कॅनॉट प्लेस म्हणाल आणि आता इथे आपण काळा गणपती मंदिराच्या शेजारी कारवाई करत आहे। तर ह्या सगळ्या ठिकाणचे जे कॅफेज होते त्या ठिकाणी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह बाबी आढळून आलेल्या आहेत की ज्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ते प्रोत्साहन मिळू शकतं। त्यामुळे आम्ही आज महानगरपालिकेचे ज्या MRTP ऍक्ट मध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर करत असताना, त्याच्यामध्ये चेंजेस करत असताना महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणं अपेक्षित आहे। ती पूर्व परवानगी न घेतल्यामुळे आम्ही आज ते पूर्णपणे नेस्तनाबूत केलेले आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंतीही करतो, आवाहन करतो की कृपया करून अशा प्रकारचे कुठलेही चुकीचे स्ट्रक्चर्स उभा करू नयेत, जेणेकरून गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळेल। अन्यथा आपल्यावर दंडात्मक
तोडक आणि त्याचबरोबर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. एका टीममध्ये किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता? आमच्या महानगरपालिकेचे एक साधारण 10 अधिकारी कर्मचारी प्रत्येक टीम मध्ये होते आणि पोलीस विभागाचे 20 कर्मचारी अशी 30 जणांची टीम आम्ही प्रत्येक टीम तयार केलेली होती आणि त्या टीमच्या माध्यमातून आम्ही आता ही सगळी कारवाई आता रात्रीचे 10 वाजता पूर्ण करतो. सर काय कारवाई आहे कुठल्या काय आज महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमध्ये शहरामध्ये काही कॅफेज मध्ये मुलांना प्रायव्हसी उपलब्ध करून दिल्यामुळे काही गुन्ह्याचे सुद्धा आमच्याकडे रिपोर्टिंग झालं होतं आणि यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून आणि भविष्यामध्ये अशा प्रकार होऊ नये यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन एक जॉईंट ऍक्शन घेतली होती. त्यामध्ये प्रत्येकाच्या 6-6 टीम आम्ही फॉर्म केल्या होत्या आणि जिथं स्ट्रक्चरल चेंजेस आहेत अनधिकृत बांधकाम आहे या कारवाईसाठी महापालिका सोबत होती आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये आवश्यक तो आम्ही बंदोबस्त दिलेला आहे आणि यांचा पोलीस विभागाचा उद्देश याच्या मागे गुन्हे प्रतिबंध आणि भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये आणि हे प्रायव्हसीतून काही पुढं भविष्यामध्ये काही क्राईम होऊ नये या दृष्टीनं आम्ही महापालिकेला बंदोबस्त दिलेला आहे आणि कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. शहरामध्ये 30-35 कॅफेच्या आसपास आम्ही महापालिकेला कळवलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त पण अजून महापालिकेने जिथं स्ट्रक्चरल चेंजेस आहेत त्याप्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे कारवाई केलेली आहे. आराम से ये राजा तू बड़ी घालले मला मेरा अहमद तोड़ो बाबा 1 सेकंड अरे 2 मिनिट रुक अगर भारी तो मार ना नीरज इकडे मला मोकळं होईल लाईट ऑफ करायचं लाईट बंद कर छोटी अरे इधर ये पूरा मामला रहा. इस तरह से इस कैफे को तोड़ दिया गया देर रात करीब 10 बजे रहे जब ये वीडियो में शूट कर रहा हूँ. अभी रात के 10:30 बज रहे. मनपा द्वारा कार्रवाई की गई और यहाँ पर जितना भी कंस्ट्रक्शन किया गया था अंदर जो कैफे को बनाया गया था उसे तोड़ा गया. इस खबर पे आप क्या राय रखते हैं कमेंट कर जरूर बताओ. मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज़ के लिए औरंगाबाद.